शिवसेना कसबा मतदारसंघाचा हा कार्यक्रम आहे आणि कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित आहेत. व्यासपीठावर अख्खी महाविकास आघाडी आहे तसं पटलं तर. आज काय भाषणाचा दिवस नाहीये, हे सगळे खेळाडू तयारीत आहेत. मी इतकंच सांगेन, कबड्डी हा आपल्याला प्रिय असलेला खेळ आहे सगळ्यांना, विशेषतः शिवसेनेला. लाता घालायला आपल्याला आवडतात. मगाशी विशाल धनवडे आपण म्हणालात कबड्डीच्या खेळाडूंना राजाश्रय मिळाला पाहिजे. राज्य बदलले की राजाश्रय मिळेल, काळजी करू नका. अनेक कबड्डीसाठी ज्याने आपलं अख्खं आयुष्य घालवलं अशा अनेक खेळाडू इथे बसले आहेत. शांताराम जाधव साहेब बसलेले आहेत. समोर सगळ्या आमच्या खेळाडू आहेत. आजही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कबड्डीला जी प्रतिष्ठा आहे, जे कबड्डीविषयी प्रेम आहे, आणि आज या तरुण वर्ग कबड्डी बघायला येतो आहे, हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे. आणि त्यासाठी फक्त शांतारामजी आपण आहात, पण अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी सुद्धा कबड्डीसाठी अनेक वर्ष काम केलेलं आहे. स्वतः शरद पवार साहेबांनी कबड्डीसाठी काम केलं. मगाशी आपण बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला. आमचे आबा साळवी होते. प्रत्येकाला वाटते की आपले खेळ आहेत, या क्रिकेटच्या वादळामध्ये, या फुटबॉलच्या वादळामध्ये आजही आपण कबड्डी टिकवून ठेवलेली आहे. आणि विशेषतः पुण्यामध्ये, विदर्भात किती कबड्डी चाललेली असते, मी पाहतो ना जाऊन. आणि ज्या पद्धतीने खेळाडू आणि लोक इथे थांबले आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी गेली आपली. ऑलिम्पिकला सुद्धा आपण आता हळूहळू त्या दिशेनं पावलं टाकतो आहोत. मी या सगळ्या आमच्या आयोजकांना, आमच्या शिवसेनेचे इकडले सगळे प्रमुख पदाधिकारी, मग गजानन थरकुडे असतील, संजय मोरे, विशाल धनवडे, त्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा शंकरराव ढमाले स्मृती चषक जो इथे केलेला आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि जे खेळाडू समोर या मातीमध्ये खेळतायत त्या सगळ्यांनाही शुभेच्छा देतो. महाराष्ट्रामधली राजकारणातली खेळाडू वृत्ती संपली असली सध्या, ती तुमच्याकडनं आम्हाला घ्यावी लागेल. अशा प्रकारचा खेळ व्हायला पाहिजे. आणि तो कबड्डीतच होतो. लाथा घालून सुद्धा नंतर मिठी मारतात. हा असा एकमेव खेळ आहे आणि तो फक्त महाराष्ट्रामध्ये होतो. मी आपणाला शुभेच्छा देतो. कबड्डी ही महाराष्ट्राची प्रतिष्ठा आहे, ती आपण वाढवत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.